विषयावर साधारण 15 मिनिटं मी बोलणार आहे. याच्यामध्ये एक दोन छोटेसे व्हिडिओ आहेत हँड हायजीन रिलेटेड. आपण खूपच त्याला लाईटली घेतो असा माझा अनुभव आहे. हँड हायजीन या गोष्टीला आपण खूप लाईटली घेतो. ॲक्च्युली कोरोना काळामध्ये आपल्याला कोरोनाने खूप काही शिकवलं, पण अजूनही आपण त्याच्याबद्दल जेवढे जागरूक असायला पाहिजे हँड हायजीन या विषयाबद्दल त्याच्याबद्दल अजून नाही आहे. तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट सांगायची आहे की हॉस्पिटल इंडस्ट्री आणि एस्पेशली ऑपरेशन थिएटर याची तुलना जगभरात एअरलाईन इंडस्ट्रीशी केली जाते. राईट? फ्लाईटचं टेक ऑफ होणं आणि फ्लाईट सुखरूप लँड होणं याच्यामध्ये जेवढे धोके समाविष्ट असतात तेवढेच धोके ऑपरेशन थिएटरमध्ये किंवा एखाद्या हॉस्पिटलच्या सेटअपमध्ये असतात. तर सर्जन आहेत, अॅनेस्थेशिओलॉजिस्ट आहेत, ते त्यांचं पायलट, नेव्हिगेटर हे सगळे रोल पार पाडतात. पण ॲज फ्लाईट अटेंडंट यू आर वर्किंग इन अन एरोप्लेन जस्ट लाईक इन अन ऑपरेशन थिएटर. तर मला एक सांगा की जे आपल्या विमानामध्ये जे लोक प्रवास करतायत, म्हणजे जे ओटीमध्ये जे लोक सर्जरीसाठी आलेले आहेत पेशंट्स, त्यांना फ्लाईट अटेंडंट म्हणून तुम्ही गेला असाल कधी फ्लाईटमध्ये, तुम्हाला ते चॉकलेट देतात, गिफ्ट देतात. तसं आपण काय गिफ्ट देतो? आपण हे गिफ्ट देतो. ते आवडेल का कोणाला? दिस इज अ गिफ्ट बिकॉज वी डू नॉट फॉलो हँड हायजीन. तुम्ही विचार करा की फ्लाईट मध्ये बसलेल्या व्यक्तीला तुम्ही त्याला जर लक्षात आलं की तुम्ही हे त्याला गिफ्ट देताय तर व्हॉट दे विल फील. ओके, इट्स अ पनिशमेंट फॉर देम. म्हणून हँड हायजीन या अत्यंत दुर्लक्षित विषयाकडे आपल्याला खूप गांभीर्याने बघणं गरजेचं आहे. आणि कृपया लक्षात घ्या की हँड हायजीन म्हणजे फक्त हात धुणं एवढं नाही. हँड हायजीन ही फार मोठी आणि व्हास्ट कन्सेप्ट आहे, फार मोठी व्हास्ट कन्सेप्ट आहे. त्याच्यामध्ये डेफिनेटली हँडवॉश या गोष्टीला महत्व आहेच, पण हँड हायजीन मध्ये काय काय इन्क्लुडेड आहे की अनावश्यक गोष्टींना टच नाही करायचा. प्रत्येक मी तुम्हाला सांगेल आता त्याच्यामध्ये फ्लो ऑफ द माय प्रेझेंटेशन. पण एकच गोष्ट लक्षात द्या की किंवा नॉन क्लीन हँड्स किंवा जिथे हायजीन फॉलो नाही होतं, इट इज अ फार्म ऑफ जर्म्स. म्हणजे जर्म्सची ती शेती आहे, बॅक्टेरियाची शेती आहे. तुम्ही कुठेही टच केलं की ते जे यू कॅरी ऑन युअर हँड्स अँड ही जी माहिती आहे यू कॅन लुक ॲट दिस. ऑल्दो दिस मे लुक फ्राइटफुल बट युअर हँड्स इटसेल्फ, तुमचे स्वतःचे हँड, स्वतःचे हात हे इतके धोकादायक राहू शकतात आणि पेशंटसाठी धोकादायक राहू शकतात. आणि ओटी मध्ये याला जास्त महत्व का बरं आहे? कारण ओटी मध्ये येणारे पेशंट हे व्हल्नरेबल पेशंट असतात. लुक, दे हॅव सम इलनेस. किडनी ट्रान्सप्लांटचा पेशंट आहे किंवा कुठलाही पेशंट आहे, दे हॅव सम इलनेस. फॉर दॅट दे हॅव कम. दे आर व्हल्नरेबल. दे कॅन कॅच इन्फेक्शन व्हेरी फास्ट. दॅट इज वन. सेकंड थिंग, तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या की जेव्हा तुम्ही अनावश्यक टच करता किंवा हायजीन फॉलो न झाल्यामुळे तुमच्याकडनं जर्म्स जेव्हा पेशंटकडे ट्रान्समिट होतात तेव्हा नुसते जर्म्स ट्रान्समिट होत नाही, अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स ट्रान्समिट होतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल जे अँटीबायोटिक त्या पेशंटला काम करू शकतं ते अँटीबायोटिक काम करणार नाही. याचा विचार करा. म्हणजे जी जखम ऑपरेशन नंतरची जी वेळेवर भरून यायला पाहिजे ती भरून येणार नाही. आपण असं कॉन्ट्रीब्युट करणार का या पद्धतीनं? वी शुड नॉट डू दॅट. आणि हे कसं आहे, हे सगळं नकळत होतं. म्हणजे दिस इज हॅपनिंग ॲट अ सेल्युलर लेवल, ॲट अ बॅकग्राऊंड लेवल. सो वी शुड बी मोर केअरफुल. जस्ट इमॅजिन करा पुढच्या वेळेस जेव्हा तुम्ही हँडवॉश न करता जेव्हा एखाद्या पेशंटला टच कराल किंवा फोमाइट्स हा शब्द आहे तुम्हाला. फोमाइट्स म्हणजे पेशंटच्या आजूबाजूच्या कुठल्याही वस्तू ज्या असतात ज्याला इनॲनिमेट म्हणजे याच्यामध्ये निर्जीव वस्तू ज्या आहेत अशा कुठल्याही वस्तूला जेव्हा तुम्ही टच करता त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही पेशंटला टच करता तेव्हा हे जे ट्रान्समिशन आहे बॅक्टेरियाचं ट्रान्समिशन जे आहे जर्म्सचं ते खूप क्विक होतं. आणि त्याच्यामुळे या आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल हे आपण वॉश युअर हँड्स मी तुम्हाला टेक्निक सांगणार आहे, दोन महत्वाचे टेक्निक सांगणार आहे. सो दिस इज अ ऑडिओ. Put your hands together, ain't really nothing new. Try to screw up words like influenza. So intent to bend your hands to try to learn. It's 5 simple steps. Right now, this going to dry. People
Yeah, this song help remind you. One of a kind, Scully, what a mankind was. Keep your hands clean, let a hand hygiene. Avoid getting sick, living germs and what I mean. Got it? Okay, well, here's how to help me. Compliments is on, so we all stay healthy. All you gotta do is do the scrub, and then pump. Just wash your hands. All you gotta do is do the scrub, and then pump. Just wash your hands. All you gotta do is do the scrub, and then pump. Just wash your hands. All you gotta do is do the scrub, and then pump. Just wash your hands. Wash, baby, wash, baby, 1, 2, 3. Yeah, wash, baby, wash, baby, 1, 2, 3. Wash, baby, wash, baby, 1, 2. Wash, baby, wash, baby, 1. It's so easy to do. Do the little things too. Protect me and you. Now let's go through. When you wash hands like before you eat food. Touch the water before you clean up food. Touch the toilet. Take a bath through a cup. When you blow your nose across, must not forget. Prevent the spread of germs. Know what I mean? Proper hand washing like a do yourself. Expect the way you wash your hands. Just glad you understand. It's the washing that you do. That makes me wanna say thank you. All you gotta do is do the scrub, and then pump. Just wash your hands. All you gotta do is do the scrub, and then pump. Just wash your hands. हे जे गाईडलाईन हा जो व्हिडिओ बनवला होता दिस वॉज अ रॅप सॉन्ग दॅट वॉज स्पेशली डिझाईन्ड वर्ल्ड ओव्हर. CDC म्हणून अमेरिकेची संस्था आहे, सेंटर फॉर डिसीज कंट्रोल. त्यांनी या सगळ्या हँड हायजीन, इन्फेक्शन कंट्रोल याच्यावर सगळा अभ्यास करून त्यांनी काही गोष्टी बनवल्या होत्या. त्याच्यावर बेस्ड हे रॅप सॉन्ग होतं. सिम्पल कन्सेप्ट आहे. यू विल सी दॅट वाय दिस ऑल द फर्स्ट अबाउट हँड हायजीन. का बरं महत्व देतो मी? वाय आय एम टॉकिंग अबाउट हँड हायजीन? बिकॉज इट इज द कॉमनेस्ट मोड ऑफ ट्रान्समिशन ऑफ पॅथोजन्स दॅट ऑकर्स बिटवीन टू पर्सन्स. इट इज द कॉमनेस्ट मोड. म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीकडे पॅथोजन ट्रान्समिट होण्याचं सगळ्यात कॉमन मोड काय असेल तर हँड. सो दॅट इज द इम्पॉर्टन्स ऑफ डुईंग हँड हायजीन अँड हँड वॉश. सो जसं मी तुम्हाला आता सांगितलं, इन्फेक्शन्स अक्वायर्ड इन हेल्थ केअर आणि स्प्रेड ऑफ अँटीमायक्रोबियल रेजिस्टन्स. So not only infections are transmitted, antimicrobial resistance is also transmitted from one person to another person, and that is आपल्याला frequently तुम्ही ऐकलं असेल कदाचित की कन्सल्टंट लोक बोलताना पण तुम्ही ऐकलं असेल की कुठलाही हायर अँटीबायोटिक आपण वापरतो and the patient is not responding, the wound is not healing. That is antimicrobial resistance. आणि खूप फ्राइटनिंग आहे ना. एक वेळ अशी आहे की आता सुद्धा काही जर्म्स असे आहेत जगामध्ये, काही जर्म्स असे आहेत जे फक्त 1 किंवा 2 अँटीबायोटिकला रिस्पॉन्ड करतात आणि ते इतके कॉस्टली अँटीबायोटिक आहेत. एक वेळ अशी येईल की MRSA आहे, मल्टी ड्रग रेजिस्टंट आहे, NDMA म्हणून एक आहे, न्यू दिल्ली मेटॅलोप्रोटीनेसेस म्हणून काही बॅक्टेरिया निघालेले आहेत, काही व्हायरसेस आहेत विच डू नॉट रिस्पॉन्ड टू अँटीमायक्रोबियल्स अँड अँटीव्हायरल्स. सो दॅट इज व्हेरी डेंजरस. म्हणून आपलं प्रिन्सिपल इम्पॉर्टंट फंक्शन म्हणजे आपलं हँड हायजीन अत्यंत महत्वाचं आहे. आणि आपल्याकडे काय होतं की एक्सक्यूज देणं हे खूप महत्वाचं. सर आमच्याजवळ वॉश बेसिन नाही आहे, आमच्याकडे पाणी नाही, हँडवॉश नाही, सोप नाही. एक्सक्युजेस प्रचंड आहेत. पण आपलं जर डिटर्मिनेशन पक्का असेल, आपला जर डोक्यात पक्का विचार आहे की नाही आपल्याला आपले हात स्वच्छ ठेवायचे आहेत आणि आपल्यामुळे इन्फेक्शन ट्रान्समिट होणार नाही याची काळजी घ्यायची आहे, तर बियॉन्ड ऑल एक्सक्युजेस वी विल डेफिनेटली एन्श्युअर की आपले आपण हायजीन चांगलं आपण मेंटेन करू. जगभरामध्ये याच्या अनेक वेळा स्टडी झाल्या, त्याच्यातलं हे खूप महत्वाचं आहे बघा. ॲडिरन्स रेट जो आहे तो म्हणजे हँडवॉश करण्याचा ॲडिरन्स रेट म्हणजे ॲडिरन्स म्हणजे किती वेळा लोक योग्य पद्धतीने हँडवॉश करतात, तर त्याचं पर्सेंटेज जास्तीत जास्त 40 ते 50%. म्हणजे आजही 50% लोक हँडवॉश करत नाहीत. अँड दिस इज ॲप्लिकेबल टू एव्हरीवन. दिस इज अ व्हेरी ड्रेडफुल सिनेरिओ. तुम्हाला मी सांगतो, हॉस्पिटल असोसिएटेड इन्फेक्शन्स किंवा हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन्स हा खूप गंभीर विषय आहे आणि 30% ऑफ हॉस्पिटल असोसिएटेड इन्फेक्शन्स आर प्रिव्हेंटेबल. 30% इन्फेक्शन्स आपण प्रिव्हेंट करू शकतो जर आपण योग्य काळजी घेतली तर. दॅट इज वाय इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो हे कारण आपण मी तुम्हाला सांगितले की पुष्कळ कारण सांगितलं जातात, हे नव्हतं ते नव्हतं, राईट. सो व्हॉट विल डायरेक्टली मूव्ह ऑन टू व्हेरी इम्पॉर्टंट थिंग लाईक सगळ्यात चांगल्या पद्धती कुठल्या आहेत की तुमच्याकडे समजा वॉश बेसिन नाही. आता आपल्याला कोविड काळामध्ये आपण हँड सॅनिटायझर वापरायला सुरू केलं, अल्कोहोल बेस्ड हँड सॅनिटायझर वापरायला सुरू केलं, राईट. सो प्लेन सोप इज गुड, antimicrobial soap is better, alcohol based hand rub is also good. So this is proven by CDC study. So even if you cannot every time wash hands thoroughly or scrub your hands, you may use alcohol based sanitizer. That is also good, right? Now this is very important. NABH मध्ये एक क्वालिटी इंडिकेटर आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो मी. आता भारतभरातल्या
300 हॉस्पिटलचे MBBS आतापर्यंत केलेले आणि डे इन अँड डे आउट आय एम डुईंग दॅट. सो पर्सेंटेज ऑफ मिस्ड ऑपॉर्च्युनिटीज ऑफ हँडवॉश या नावाचं एक क्वालिटी इंडिकेटर आहे की एका हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या नर्सिंग स्टाफ किंवा कुठल्याही व्यक्तीने कुठल्याही एम्प्लॉईने किती वेळा हँडवॉश केलं आणि किती वेळा हँडवॉश करण्याची संधी दवडली हे आम्हाला मोजून ते प्रेझेंट करावं लागतं ॲज अ क्वालिटी इंडिकेटर. इतकं त्याला महत्व आहे. सो यूज ऑल द ऑपॉर्च्युनिटीज अँड डू नॉट मिस द. याच्यात हा जो महत्वाचा आहे की व्हॉट आर द, दिस आर कॉल्ड, दिस इज गिवन बाय WHO, दिस आर द 5 मोमेंट्स ऑफ हँडवॉश. म्हणजे ऍटलिस्ट या 5 वेळेस आपल्याला चांगला थरो हँडवॉश करणं गरजेचं आहे. कुठले 5? बिफोर टचिंग द पेशंट, बिफोर एनी प्रोसिजर, आफ्टर टचिंग द पेशंट, आफ्टर बॉडी फ्लूइड एक्सपोजर अँड आफ्टर टचिंग पेशंट सराउंडिंग्स. मी तुम्हाला ते म्हणालो फोमाइट्स. म्हणजे या ऍटलिस्ट दीज आर द मोस्ट इम्पॉर्टंट 5 मोमेंट्स ऑफ हँड हायजीन. सो ऍटलिस्ट ॲट दीज 5 टाइम्स वी हॅव टू एन्श्योर दॅट हँड हायजीन इज मेंटेन. So हे सगळे बाकी सगळे क्रायटेरिया आहेत. व्हॉट वी विल डायरेक्टली स्विच टू इज प्रिव्हेन्शन इज प्रायमरी. सो इट इज आवर ड्युटी टू प्रोटेक्ट द पेशंट्स, प्रोटेक्ट द हेल्थ केअर पर्सनल, प्रमोट द क्वालिटी हेल्थ केअर अँड एन्श्योर दॅट सेफ अँड हेल्थियर पीपल आर देअर. आता हँडवॉश हे कुठल्या पद्धतीने करायचं आणि त्याच्यामध्ये कुठलीही स्टेप मिस नाही झाली पाहिजे याच्यासाठी मी आता जो तुम्हाला एक व्हिडिओ दाखवला तो US चा व्हिडिओ होता. पण आपल्या भारतीय लोकांनी सुद्धा खूप त्याच्यामध्ये काम केलेलं आहे. भारतातल्या अनेक हॉस्पिटलमध्ये मी तिथे इथं बघितलं दे हॅव डन. त्याच्यामध्ये काही ऍक्टिव्हिटीज होतात. देर आर सम सॉंग्स विच आर गिवन बाय नर्सिंग स्टाफ. देर आर सम स्पेशल सो मेनी ऍक्टिव्हिटीज आर बीइंग डन फॉर इन्क्रीजिंग द अवेअरनेस ऑफ हँड हायजीन. सो नाउ Suman is a very common name, but this is probably the most famous Suman, if you remember. Anybody remembers? Yes, yes. Yeah, who is it? So ती भाग्यश्री पटवर्धन आहे. Yes, Actress आहे ती. actress. सलमान खान बरोबर तिने काम केलं. Yes. So this is Suman. Why I have shown you this is related to my next slide. So this is Suman K. Remember hand wash के जो steps है. और 6 त्याच्यात याद रखना सुमन के. बहुत आसान है. Look carefully, please look carefully. सिर्फ सुमन के याद रखना है. हाथों में पानी लेके S for सीधा. घोल कीजिए. It is straight. पहला स्टेप S यानी सीधा. हम दोनों हथेली को सीधा ही बारी बारी घिसेंगे. दूसरा स्टेप उल्टा. S U. मतलब उल्टा. हथेली को उल्टा करके बारी बारी दोनों को घिसेंगे. इस तरह उंगलियों के बीच में भी घिसना बहुत ही जरूरी है. तीसरा स्टेप एन माने मुट्ठी. हमें दोनों हाथों की मुट्ठियों को बारी बारी अच्छे से घिसना है. चौथा स्टेप ए मानी अंगूठा. आगे जैसे देखा इस तरह इसमें भी हमें बारी बारी दोनों हाथों के अंगूठे को अच्छे से घिसना है. पांचवा स्टेप एन मानी नाखून. दोनों हाथों के नाखूनों को बारी बारी हथेली में जिस वीडियो में दिखाया गया है उस तरह अंदर से अच्छे से साफ करना बहुत ही जरूरी है. और आखिरी स्टेप की माने कलाई. कलाइयों को भी अच्छे से साफ करेंगे जैसे वीडियो में दिखा रहा है. इस तरह से हम अपने हाथ साफ करेंगे. और देखा आपने कितना आसान है सुमन के. उसके बाद साफ पानी से अपने हाथ धोएंगे. साफ पानी से हाथ धोने के बाद हम ऐसे ही उसे खुली हवा में सूखने देंगे या अच्छे से टिश्यू से उसको साफ करेंगे. अगर आपको ये वीडियो पसंद आए ऑलवेज रिमेंबर जेव्हा जेव्हा हँड हायजीन हा शब्द येईल किंवा आपल्या ते डोक्यात फिट बसलं पाहिजे. ओटीमध्ये एंट्री केली रिमेंबर सुमन के.
Can anybody just recite what are those 7 steps of Subanki? Anyone, any volunteer? I just want to confirm that everybody was fully awake and present. Yes, yes, please. Yes, yes. SUMANK. S for U for M for A for N for K for. Very good. And this is the take home message. This is a जसं बाबाजींनी सांगितलं की मला संस्कृतची खूप आवड आहे. शास्त्राण्यदित्यानि भवन्ति मूर्खः यस्तु क्रियावान पुरुषः विद्वान सुचिंतन चौषधम आतुरानां न नाम मात्रेन करोत्य रोगम. याचा अर्थ असा आहे की आपल्याला औषध माहिती आहे, रोगावर काय घ्यायचं. समजा ताप आलेला आहे म्हणून आपल्याला पॅरासिटामॉल घ्यायचं माहिती आहे, तर नुसती गोळी घेऊन समोर पॅरासिटामॉल ताप जाणार आहे का? नाही जाणार. आपल्याला गोळी घ्यावं लागेल. तसं आपल्याला माहिती आहे की हँड हायजीनसाठी आपल्याला काय करायचंय. नुसतं हे लेक्चर ऐकून इथे प्रोग्राम अटेंड करून काय होणार नाही. आपल्याला ते ऍक्च्युअल करावं लागेल. म्हणजे मग त्याला, आणि याच्यात एक तुम्हाला सांगतो, याच्यामध्ये एक आत्मिक समाधान आहे. तुम्ही जर हँड हायजीन चांगलं केलं आणि एन्श्युअर केलं की तुमचे हात स्टराईल आहेत, यू आर नॉट ट्रान्समिटिंग इन्फेक्शन टू अदरवाईज अँड यू आर डुईंग व्हेरी गुड टू मॅनकाइंड. सो दॅट इज अ ग्रेट वर्क विच यू विल बी डुईंग. मला खात्री आहे की आजच्या प्रोग्राम नंतर तुम्ही हे नक्की करा. And I want an assurance from you that you will do it. Will you do it? Yes. All the best. Thank you very much.